Hello everyone, I am NR Varole. We will discuss about online lecture of class TYBSc paper 505 and subject is analytical instrumentation. In previous lecture, we will discuss about electromagnetic radiation and its characteristics and electromagnetic radiation and its intervals, introduction of spectroscopy, spectrometry. So today we will discuss about wavelength. What is wavelength? So wavelength is defined as the distance traveled during complete cycle. Wavelength म्हणजेच काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ड्युरिंग कंप्लीट सायकल. खाली तुम्हाला एक ही डायग्राम दिसत आहात. तर या डायग्राममध्ये एक सिंपल अशी वेव आहे. तर या वेवमध्ये या वेवचा इथून स्टार्टिंग पॉईंट असणार आहे. तर ही वेव कुठं इथं एंड होणार आहे. तर ही वेव इथून स्टार्ट होऊन इथं एंड होणार आहे. म्हणजे ती काय करणार आहे, तिची कंप्लीट सायकल ही काय करणार आहे, ती पूर्ण करणार आहे. म्हणजे समजा तिचा इथून स्टार्टिंग पॉईंट असणार आहे, तर ती इथून काय करणार आहे, ट्रॅव्हल करणार आहे आणि ह्या पोझिशनला ती एंड होणार आहे. तर इथे तिचं काय होणार आहे, एक कंप्लीट सायकल पूर्ण होणार आहे. आणि ह्या कंप्लीट सायकल पूर्ण होण्यालाच काय म्हणणार आहोत आपण, वेवलेंग्थ असं म्हणणार आहोत. म्हणजे जर ती या स्टार्टिंग पॉईंटला तिची पोझिशन असेल तर या एंड पॉईंटला ती पोझिशन ही त्याची कंप्लीट करणार आहे. म्हणजे ज्यालाच काय म्हणणार आहोत आपण, एक कंप्लीट सायकल तिने एक पूर्ण केली आहे. तर डिस्टन्स ट्रॅव्हल म्हणजे ही काय होणार आहे, स्टार्टिंग पॉईंटपासून एक ट्रॅव्हल होणार आहे, तर ती तिच्या एंड पॉईंटपर्यंत असणार आहे. यालाच म्हणलं काय म्हणणार आहोत आपण, तिने एक कंप्लीट सायकल पूर्ण केलेली आहे. नंतर आहे सेकंड डेफिनेशन आहे, इट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा ऑर मिनिमा. सेकंड डेफिनेशन आहे वेवलेंथची, टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा ऑर मिनिमा. आता मॅक्झिमा आणि मिनिमा म्हणजेच काय तर दोन मॅक्झिमा, हे काय दोन मॅक्झिमा आहेत आणि हे काय आहेत दोन मिनिमा आहेत. जो वीक पॉईंट असणार आहे त्याला आपण मॅक्झिमा म्हणणार आहोत आणि जो हायेस्ट पॉईंट असणार आहे त्याला, जो वीक पॉईंट असणार आहे त्याला आपण मॅक्झिमा म्हणणार आहे आणि जो लोवेस्ट पीक पॉईंट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मिनिमा असं म्हणणार आहे. म्हणजे दोन मॅक्झिमामधलं डिस्टन्स आणि दोन मिनिमामधलं डिस्टन्स हे किती असणार आहे, याला आपण काय म्हणणार आहोत, वेवलेंथ असं म्हणणार आहोत. समजा आता हा मॅक्झिमाचा हा पॉईंट इथून जर वेव स्टार्ट झाली तर तिचा एंड पॉईंट इथं असणार आहे. म्हणजे काय झालं, एक मॅक्झिमा झाला. नंतर इथून वेव स्टार्ट होणार आहे तर ती ट्रॅव्हल कितीपर्यंत, तिचा एंड पॉईंटपर्यंत ट्रॅव्हल असणार आहे. म्हणजे तिचा जो स्टार्टिंग पॉईंट असेल तर इथं तिचा एंड पॉईंट असेल, इथं स्टार्टिंग पॉईंट असेल तर इथं काय असणार आहे, तिचा एंड पॉईंट असणार आहे. म्हणजे इथून तर इथपर्यंत तिचा एक मॅक्झिमा आणि इथून तर इथपर्यंत स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत हिचे काय झाले, दोन मॅक्झिमा झाले. म्हणजे टू मॅक्झिमामधलं डिस्टन्स आणि टू मिनिमामधलं डिस्टन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेवलेंथ. त्यालाच काय म्हटलं आहे, वेवलेंथ असं म्हटलं आहे. तर वेवलेंथला मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेड केलं तर इट इज रिप्रेझेंटेड बाय लॅम्बडा. वेवलेंथ ही कशाने डिनोट करतात, तर लॅम्बडाने डिनोट करतात. वेवलेंथचा सिम्बॉल काय असणार आहे, तर लॅम्बडा. काय असणार आहे, लॅम्बडा असणार आहे. नंतर आहे थर्ड डेफिनेशन ऑफ वेवलेंथ, इट इज डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रिस्ट अँड टप. हा काय असणार आहे, क्रिस्ट आणि हा काय असणार आहे, टप असणार आहे. म्हणजे हा क्रिस्ट म्हणजे काय, हायेस्ट पीक पॉईंट आणि हा टप म्हणजे काय आहे, लोवेस्ट पीक पॉईंट असणार आहे. म्हणून ही झाली थर्ड डेफिनेशन ऑफ वेवलेंथ. फर्स्ट डेफिनेशन डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ड्युरिंग कंप्लीट सायकल. सेकंड डेफिनेशन झाली द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह मॅक्झिमा आणि मिनिमा. थर्ड डेफिनेशन झाली इट इज द डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह क्रिस्ट अँड टॉप. नंतर आहे वेवलेंथचं युनिट. वेवलेंथचं युनिट ऑलवेज एक्सप्रेस इन अ लेंथ. वेवलेंथचं युनिट हे लेंथमध्ये डिनोट केलं जातं. तर लेंथ ही नॅनोमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर याच्यामध्ये रेकॉर्ड केली जाते. नंतर आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी ही म्यूने डिनोट केली जाते. कशाने, तर म्यूने डिनोट केली जाते. फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आहे इट इज द डिफाईन ॲज द नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड. नंबर ऑफ व्हायब्रेशन पर सेकंड म्हणजे पर सेकंडमध्ये काही नंबर ऑफ व्हायब्रेशन असतील तर त्या डिनोट आपण फ्रिक्वेन्सीने डिनोट केलं जातं. यालाच म्हणणार आहेत आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत.
आता खाली तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. त्या डायग्राममध्ये एक हा व्हर्टिकल लाईन आहे आणि ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. म्हणजे समजा आपल्याला एखादा पॉईंट दिलेला असेल, तर त्या पॉईंटमधून वेव्ह हे किती पास होत आहात आणि एका गिवन टाईममध्ये, म्हणजे एखाद्या टाईममध्ये वेव्ह हे किती पास होत आहात, तर यालाच काय म्हणणार आहोत आपण, फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत. आता समजा तुम्हाला ह्या डायग्राममध्ये ही एक व्हर्टिकल लाईन आहे आणि ही एक हॉरिझॉन्टल लाईन आहे. समजा जर आपण इथं एक पॉईंट मेन्शन केला, तर ह्या पॉईंटमधून ह्या वेव्ह जात आहात, त्या किती पास होत आहात एका गिवन टाईममध्ये, एखाद्या गिवन टाईममध्ये. समजा 1 सेकंद जर आपण टाईम घेतला, तुम्ही किती पण टाईम घेऊ शकता, 1 सेकंद, 2 सेकंद, 10 सेकंद, 1 तास. तर याच्यामधून वेव्ह हे किती प्रमाणात पास होतात, तर यालाच आपण काय म्हणणार आहे, फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहोत. समजा जर आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, तर 1 सेकंद घेतला, तर 1 सेकंदमध्ये, तर ह्या पॉईंटला 1 सेकंदमधून तर ह्या 2 वेव्ह पास झाल्या. किती वेव्ह? 2 वेव्ह पास झाल्या. म्हणजेच फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, 2 हर्ट्ज पर सेकंद. काय असणार आहे, 2 हर्ट्ज पर सेकंद. समजा 10 सेकंद घेतलं असेल, तर वेव्ह हे किती पास होणार आहे, 10 हर्ट्ज पर सेकंद इतक्या वेव्ह पास होणार आहे. आता तुम्ही म्हणाल हर्ट्ज म्हणजे काय, तर हर्ट्ज हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे. फ्रिक्वेन्सीचं काय आहे, युनिट आहे. आता हर्ट्ज हे एक जर्मन सायंटिस्ट होते. त्यांचं नाव होतं, ते एक फिजिकल सब्जेक्ट होता त्यांचा. फिजिकल सब्जेक्टमध्ये ते सायंटिस्ट होते आणि त्यांचं नाव होतं हॅमरेज रुडोल्फ हर्ट्ज. म्हणून त्यांना या फ्रिक्वेन्सीचा त्यांनी शोध लावला होता आणि म्हणून त्यांचं सरनेम एक पहिलं अक्षर ह आणि एच आणि दुसरं शेवटचं अक्षर झेडने डिनोट केलं आहे. म्हणून या फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे एच आणि झेड.